आबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आबोलीच्या सांगण्यावरून मनवा ही त्या विरोधामध्ये केस लढण्यास तयार झालेली असते. त्यानंतर आपण पाहतो प्रत्यक्षामध्ये कोर्टमध्ये केसची सुनावणी सुरू असते आणि मनवा ही युक्तिवाद करते. शीतल आणि प्रतीकीचे प्रेम होते, परंतु त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि प्रतीकला फक्त धडा शिकवण्यासाठी किंवा त्याला त्रास होण्यासाठी तिने रांजण नावाच्या गरीब मुलाशी लग्न केले, फक्त प्रतीक्षा बदला घेण्यासाठी. आणि त्यानंतर त्या दोघांनाही कळून चुकले की ते दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि त्यामुळेच प्रतीक व शीतल या दोघांनी मिळून रांजणला संपवले आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आपण पाहतो शीतलच्या वडिलांच्या छातीवर दुखू लागते आणि जसं त्यांना सांगतात की मंत्री साहेबांना हॉस्पिटलमध्ये भरती करा आणि आपण पाहतो शीतलच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये भरती केलेले असते. तेव्हा आबोली ही त्यांना भेटायला जाते आणि तेव्हा शीतलचे वडील मंत्री हे आबोलीवर आबोलीचा गळा दाबून त्याच्यावर हल्ला करतात आणि बोलतात, तू आमच्याकडून सर्व माहिती काढून घेतलीस आणि समोरच्या वकिलाला दिलीस आणि थांबा. आबोली ही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ही आपल्याला सर्व प्लॅनमध्ये यशस्वी होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. आबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.